नमस्कार मंडळी. चला तर आज आपण शेवग्याच्या शेंगा बनवत आहे. शेवग्याच्या शेंगा कशा पण बनवल्या टेस्टीच लागतात आणि त्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की खाजा आणि अशा प्रकारे बनवलं तर खूपच छान लागते. अगोदर काय केलं, शेवग्याच्या शेंगा मी कापून घेतल्या. कापून झाल्याच्या नंतर गॅसवर ठेवली, कढई ठेवली. कढईमध्ये शेंगा टाकल्या, थोडं पाणी टाकलं, मीठ हळद टाकून मस्त शिजण्यासाठी ठेवून दिल्या. आता गॅसवरती तवा ठेवला, एक मोठा कांदा कट करून घेतला, ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेल टाकून मस्त थोडं खोबरं घेतलं आणि लसण आणि थोडा आल्याचा तुकडा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. भाजत आल्याच्यानंतर मी थोडं कराळं टाकले. तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. मस्त खमंग भाजून घेतलं तेल टाकून. आता मिक्सरला त्याचं वाटण तयार केले. तोपर्यंत आपल्या शेंगा पण शिजून झाल्यात. आता फोडणीची तयारी करूया. कढई ठेवली गॅसवरती. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आणि जे आपण वाटण तयार केलं ते टाकायचं त्याच्यामध्ये. मस्त ते तळून घ्यायचे. त्याच्यामध्ये मसाले टाकले, घाटी मसाला, धनिया पावडर, हळद. मस्त मसाले तळून घेतले आपले. तळून झाल्याच्या नंतर जे शेंगा आपल्या शिजल्या होत्या ते पण त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी अर्धा ग्लास पाणी टाकले. मस्त आता आपल्याला उकळी काढून घ्यायची. मी थोडं मीठ टाकले चवीप्रमाणे. वरतून थोडी ही कोथिंबीर कट करून टाकली. चला आता उकळी काढून घेतली. मस्त शेंगा आपल्या शिजून रेडी आहे आणि खूप टेस्टी बनलेले. तुम्ही नक्की एकदा अशा शेवग्याच्या शेंगा ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला तर